हॅलो स्टुडंट्स, आपल्याला आजच्या कन्सेप्टमध्ये लीड स्टोरेज बॅटरी डिटेल स्टडी करायचे. त्याची वर्किंग प्रोसेस काय असणार, लीड स्टोरेज बॅटरी कसा असतो, त्याची असेंब्ली काय असणार आहे आणि आउटपुट पोटेन्शियल कशावर डिपेंड असतो. का लीड स्टोरेज बॅटरीचा आउटपुट पोटेन्शियल स्लोली ड्रॉप होतो. है ना, लीड स्टोरेज बॅटरी कॉन्स्टंट पोटेन्शियल देणार नाही, इनिशियली कॉन्स्टंट असतो, त्याच्यानंतर स्लोली तो ड्रॉप होतो. वाय द पोटेन्शियल ऑफ लीड स्टोरेज बॅटरी कॉन्स्टंटली डिक्रीजेस. हा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा. ठीक आहे, हा आहे नॉर्मली इन्व्हर्टर बॅटरी. आपल्या घरी जे इन्व्हर्टरचे बॅटरीज असतात, लीड स्टोरेज बॅटरीज असतात, त्यामध्ये हे असे प्लेट्स असतात, हे असे लाइनिंग प्लेट्स असतात. त्या पूर्ण प्लेट्स मध्ये हे जे आहेत, त्यामध्ये बघा दोन टाईपचे प्लेट्स आहेत. हा मिडल प्लेट एक टाईपचा आहे आणि हा सेकंड टाईपचा आहे. लाईट ब्लू आणि हा स्काय ब्लू कलर, दोन्हीमध्ये फरक आहे बघा. सो आणि हा जो आहे हा सेपरेटर आहे. नॉर्मली हा एक फायबरचा सेपरेटर असतो किंवा वुडन ब्लॉक असतो. इन्व्हर्टर बॅटरीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO ड्रॉप होतात, तर ते फायबर ब्लॉक ठेवतात जेणेकरून डायरेक्ट कॉन्टॅक्ट अवॉइड करण्यासाठी, है ना. सो आता हा जो पूर्ण पार्ट आहे, हा इथून ते हा एक पार्ट म्हणजे हा झाला एक चेंबर, हा एक चेंबर असा, हा आहे सेकंड चेंबर. असे नॉर्मली नंबर ऑफ चेंबर्स कनेक्ट करू शकतो. एका चेंबर म्हणजे एक सेल, एका सेल मध्ये दोन इलेक्ट्रोड्स ठेवतात, लीड ऑक्साइडचे प्लेट्स ठेवतात. हे जे प्लेट्स आहेत कनेक्टेड असतात सिरीज मध्ये. सो एका सेल पासून नॉर्मली आपल्याला 2 व्होल्टचा आउटपुट भेटतो. जसे तुम्ही किती सेल्स कनेक्ट करताय, एक सेल म्हणजे 2 प्लेट्स कन्सिडर करतो आपण इथे. सो असे जेवढे प्लेट्स तुम्ही कनेक्ट करताय तेवढा आउटपुट पोटेन्शियल वाढेल. आता ते 1 2 3 सेल्सचा पार्ट आहे, म्हणजे त्याचा आउटपुट पोटेन्शियल नॉर्मली 6 व्होल्टचा असणार, नियर अबाउट 6 व्होल्टचा असणार, राईट. तर ह्यामध्ये हे जे प्लेट्स आहेत हे नॉर्मली लीड, हे जे ब्लू कलरचे आहेत हे सगळे लीड प्लेट्स असतात. त्याच्यामध्ये स्पॉन्जी लीड पावडर डिपॉझिट केला जातो. आणि हा जो मिडल प्लेट आहे हा नॉर्मली लीड ऑक्साइडचा डिपॉझिशन केला असतो. म्हणजे नॉर्मली सगळे प्लेट्स लीडचेच आहेत, पण एका प्लेटवरती लीड पावडर डिपॉझिट केला, दुसऱ्या लीड प्लेटवरती लीड ऑक्साइड डिपॉझिट केला. डिफरन्स काय बघा, एका लीड प्लेटवरती लीड पावडर डिपॉझिट केला आणि दुसऱ्या लीड प्लेटवरती PbO2 डिपॉझिट केला पावडर फॉर्म मध्ये. सो याच्यामुळे काय होणार आहे, तर त्याचे डिझोल्युशन जो होतो तो इझिली होऊ शकतो, कारण का हे जे लीड पावडर लीड ऑक्साइड्स हे सोल्युशन मध्ये डिझॉल्व होतात, त्या इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये डिझॉल्व होतात. इलेक्ट्रोलाइट इज दी H2SO4, concentrated H2SO4 having 38% by mass of H2SO4 and that's a density about 1.3 gram per cm cube असतो. ओके, आपल्याला हे तर पॉइंट लक्षात ठेवायचेच आहे. प्लस लीड पावडर लीड ऑक्साइड जे आहे हे लीड प्लेट लीड ऑक्साइड प्लेट असे म्हणू शकतो तुम्ही. तर हे जे आहे त्यामध्ये हा नॉर्मली मेटॅलिक फॉर्म मध्ये आहे. लीड जो आहे मेटॅलिक फॉर्म मध्ये आहे. सो विच अंडरगोज ऑक्सिडेशन रिएक्शन, while लीड ऑक्साइड मध्ये लीड ऑलरेडी प्लस 2 स्टेट मध्ये आहे. सो विच अंडरगोज रिडक्शन रिएक्शन, है ना. आणि आपला नॉर्मल इलेक्ट्रोकेमिस्ट्री कंप्लीट पार्ट मध्ये एनोडिक पार्ट ऑलवेज शुड बी एनोडिक पार्ट जे काय असेल ऑक्सिडेशन. एनोडिक पार्ट ऑलवेज शोज ऑक्सिडेशन रिएक्शन, while कॅथोडिक पार्ट ऑलवेज शोज रिडक्शन रिएक्शन. पण मी कन्फर्म सांगू शकत नाही की एनोड हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. जोपर्यंत त्या सेलचा प्रोसेस मला माहित नाही तोपर्यंत मी कन्फर्म सांगू शकत नाही. का, ज्यावेळेस सेल ऍज अ इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणून काम करेल, म्हणजे एनर्जी देईल, त्यावेळेस त्यामध्ये एनोड निगेटिव्ह असतो, कॅथोड पॉझिटिव्ह असतो. आणि ज्यावेळेस सेलला तुम्ही चार्जिंग करता म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी फॉर्म मध्ये कन्वर्ट करता, ऍट दॅट टाइम कॅथोड निगेटिव्ह असतो, एनोड पॉझिटिव्ह होतो. सो म्हणजे आपल्याला इथे हे जे टर्मिनल्स आहेत, इथे हा एनोड टर्मिनल दिलाय आणि हा कॅथोड टर्मिनल दिलाय. कॅथोड डिस्चार्जिंग प्रोसेसच्या वेळेस प्रोसेस जी होतो तो म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल, त्यामध्ये कॅथोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. पण ज्यावेळेस तुम्ही चार्जिंग करता त्यावेळेस तोच इलेक्ट्रोड ऍज अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करेल. सेम पार्ट इथे एनोडच्या वेळेस, एनोड डिस्चार्जिंगच्या वेळेस
डिस्चार्जिंग प्रोसेस होत असताना एनोड निगेटिव्ह असतो, पण तोच एनोड चार्जिंग होत असताना तो पॉझिटिव्ह होतो. आता मिनिंग काय आहे, आपण प्रत्येक वेळेस काय पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड एक्सचेंज करायचे का? नाही. मग आता सपोज हा डिस्चार्जिंग होत असताना सपोज हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड घेतला, डिस्चार्जिंग होत असताना हा निगेटिव्ह घेतला, तर हा निगेटिव्ह डिस्चार्जिंग इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये एनोड असतो आणि चार्जिंग होत असताना हा निगेटिव्ह राहणार, पण तो ऍज अ कॅथोड म्हणून काम करणार. सो म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल चेंज होत नाही, टर्मिनल आहे तिथेच राहतात, फक्त त्याचा प्रोसेस चेंज होतो. म्हणजे डिस्चार्जिंगच्या वेळेस एनोड ऑक्सिडेशन केला, चार्जिंगच्या वेळेस तोच एनोड कॅथोड म्हणून रिडक्शन करणार, पण निगेटिव्हचा निगेटिव्ह राहणार. सो म्हणजे सिंपल पॉइंट काय आहे की इलेक्ट्रोकेमिकल सेल किंवा या लीड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोडचे टर्मिनल चार्जेस चेंज होत नाही, इट रिमेन्स कॉन्स्टंट, पण त्याचा प्रोसेस चेंज होतो. निगेटिव्ह ऍज अ कॅथोड रिडक्शन केला इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये, तोच निगेटिव्ह इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये ऍज अ एनोड ऑक्सिडेशन करणार. सो तेवढा छोटासा डिफरन्स आहे. ओके, आता ह्याचा एक डायग्राम बघा. म्हणजे ओके, मगाशी जे पॉइंट एक्सचेंज केला तोच प्लेट सेल बघा इथे अल्टरनेटेड, म्हणजे हे असे एकमेकांवरती पॅरलली थोडेसे गॅप राहणार आहे, एक मागे पुढे असे राहतात ते. म्हणजे इकडचे प्लेट सगळे एकमेकांना कनेक्टेड असतात, इकडचे प्लेट्स हे सगळे एकमेकांना कनेक्टेड असतात. इथे बघा, हे रेड कलरचे प्लेट सगळे मागच्या साईडला थोडेसे मागे जास्त गेलेले आहेत आणि एकमेकांना कनेक्टेड आहेत. ब्ल्यू कलरचे प्लेट सगळे फ्रंट साईडला आलेले आहेत आणि सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. सो हा जो ब्ल्यू प्लेट आहे इथे आपल्याला देताना त्यांनी लीड स्पॉन्जी प्लेट दिलाय आणि PbO2 हा जो आहे PbO2 हा रेड कलरचा दिलाय है ना. मग आता तुम्ही जर का इलेक्ट्रोकेमिकल सेल डिस्चार्जिंग प्रोसेस स्टडी करत असाल, डिस्चार्जिंगच्या वेळेस काय होणार आहे, Pb ऍज अ एनोड काम करणार आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस Pb ऍज अ एनोड इथे हा ब्ल्यू कलरचा निगेटिव्ह पार्ट होणार. म्हणजे सिम्पली PbO2 चा रिडक्शन होणार आणि डिस्चार्जिंग मध्ये पॉझिटिव्ह कॅथोड असतो, तिथे रिडक्शन होतो. हे टर्म्स एकदा तुम्हाला कन्फर्म झाले, हे परफेक्ट झाले, निगेटिव्ह कोण पॉझिटिव्ह कोण, रिडक्शन कोणाचा होतो, ऑक्सिडेशन कोणाचा होतो, एनोड कोण कॅथोड कोण, हे टर्म समजले ना, त्याच्या पलीकडे काय विचार करायची गरज नाही. सगळ्यात इझिएस्ट पार्ट आहे हा. मेटलिक एलिमेंट ऑलवेज शोज ऑक्सिडेशन रिएक्शन. का मेटलचं रिडक्शन होत असतो. आतापर्यंत नॉर्मली मेटल्स कुठेही एनायन फॉर्म मध्ये एक्झिस्टेड नाहीये, त्यामुळे आपण नवीन एनायन मेटल फॉर्म करणार नाहीये, है ना. सो सिम्पली आपण काय करणार आहे, ते मेटलचा ऑक्सिडेशन करू शकता आणि मेटल आयनचा रिडक्शन करू शकता. पण मेटल आयन इंडिव्हिज्युअली कसं एक्झिस्ट होतो, इंडिव्हिज्युअली एक्झिस्ट होत नाही. त्यासाठी इन्स्टेड ऑफ मेटल आयन आपण काय वापरला, PbO2. त्या PbO2 मध्ये हा Pb+2 undergoes reduction reaction and हा Pb undergoes oxidation reaction. डिफरन्स क्लियर आहे. आणि हे दोन पार्ट्स आहेत, एक ब्ल्यू एक रेड, हा झाला एक सेल, हा एक सेल, तसा सेकंड सेल, अशी सेल्स कनेक्टेड आहेत आणि एक सेल नॉर्मली 2 व्होल्टचा आउटपुट प्रोडक्शन देतो. अशी तुम्ही जेवढे सेल्स कनेक्ट करता तेवढं त्याचं आउटपुट प्रोडक्शन वाढेल. पॅरलली कनेक्ट करा सगळ्यांना. बघा ना, हा पहिला सेल, हा आपला सेकंड सेल, हा थर्ड सेल, हा फोर्थ सेल, हा फिफ्थ सेल अँड सिक्स्थ सेल, 6 सेल्स एकमेकांना कनेक्ट केला, त्यामुळे त्याचा आउटपुट प्रोडक्शन होतो टोटल 12 व्होल्ट्स. राईट, ठीक आहे. आपल्याला आता आउटपुट प्रोडक्शन किती तो हा आपला केमिस्ट्रीचा पार्ट नाहीये, पण एक सिंपल जनरल पॉइंट आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्यामध्ये नक्की रिएक्शन्स काय होतात, एक एक रिएक्शन बघा. एनोडिक रिएक्शन डिस्चार्जच्या वेळेस, कॅथोडिक रिएक्शन चार्जिंगच्या वेळेस, दोन्ही पॉइंट स्टडी करू. ठीक आहे. आता हा जो पूर्ण पार्ट दिला तिथे एनोड निगेटिव्ह म्हणून मेन्शन केला आहे. सो एनोड निगेटिव्ह याचा मीनिंग काय आहे, हा आहे सध्याला स्टार्टिंग करणार आपण पार्ट डिस्चार्जिंग सेल, डिस्चार्जिंग प्रोसेस, डिस्चार्जिंग प्रोसेस स्टार्ट करणार. राईट. आणि कॅथोड पॉझिटिव्ह आहे
म्हणजे हे सगळे डिस्चार्जिंगचे कंडिशन्स मध्ये अरेंज करून दिलेले. हा काय काय पॉइंट्स आहेत बघा. 38% मी मगाशी हा पॉइंट सांगितला 38% आणि त्याचं डेन्सिटी आहे त्या H2SO4 सोल्युशनचा डेन्सिटी 1.3 ग्रॅम पर cm3 हा आहे H2SO4 ची डेन्सिटी. प्लस त्यामध्ये कंटेनर ऍसिड प्रूफ थर्मल प्रूफ हे कंपोजिट कंटेनर त्या पद्धतीने घ्यावं लागेल. अदरवाइज मी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍड केल्यामुळे कंटेनर मेल्ट झाला किंवा टेम्परेचर वाढल्यामुळे कंटेनर मेल्ट झाला, हा इलेक्ट्रोलाइटच आहे H2SO4. H2SO4 जर गेला तर हा प्लेट्स काही कामाचे नाही आहेत है ना. सो त्यासाठी आपल्याला कंटेनर जो आहे ऍसिड प्रूफ पाहिजे, करंट प्रूफ पाहिजे, थर्मल प्रूफ पाहिजे. म्हणजे तुम्ही तो ऍज अ इन्व्हर्ट बॅटरी मध्ये तो कंटेनर बॉक्स म्हणून यूज करू शकता. ओके, तर ह्यामध्ये हे जे प्लेट्स दिलेले आहेत अल्टरनेट प्लेट्स आहेत. प्लेट्स असे कनेक्टेड आहेत बघा, असे कनेक्टेड केलेले आहेत. ऍक्च्युली पूर्ण कनेक्टेड नाहीये गॅप असेल ते. तर हे जे दोन प्लेट्स आहेत इथे दोन प्लेट्स आहेत, हे दोन प्लेट्स, हे दोन प्लेट्स, हे दोन प्लेट्स, असे एकूण 8 प्लेट्स कनेक्टेड आहेत. पण यामध्ये राईट साइडला तुम्हाला देताना लीड प्लेट दिला इकडे आणि इकडे दिलेला लीड ऑक्साइड PbO2 चा दिला. सो Pb PbO2 Pb PbO2 असे दोन दोनचे लेयर्स कनेक्ट केलेले आहेत. सो त्यामधला एक पार्ट PbO2 चा आहे आणि दुसरा पार्ट Pb चा आहे आणि हे एकमेकांना कनेक्ट केले. आता ह्याचे रिएक्शन्स काय होतात तो रिएक्शन आपण डिटेल स्टडी करूया, एक एक पार्ट कव्हर करूया. ह्यामध्ये रिएक्शन जो आहे नॉर्मली PbO2 यामध्ये Pb+2 फॉर्म मध्ये आहे आणि हा Pb जो आहे लीड स्पॉन्जी लीड न्यूट्रल फॉर्म मध्ये आहे. मग नॉर्मली आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा ऑक्सिडेशन प्रोसेस करायचा आहे ना, ह्याचा ऑक्सिडेशन प्रोसेस करायचा आहे आणि Pb+2 चा रिडक्शन प्रोसेस करायचं. सो म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही प्रोसेस आपल्याला ते करायचे. आता कंडिशन काय आहे बघा, ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही प्रोसेस हा डिस्चार्जिंगचा मी प्रोसेस सांगतोय. एकदा डिस्चार्जिंग झाला मी तोच पार्ट चार्जिंग साठी पुन्हा एक्सप्लेन करेन. चार्जिंग डिस्चार्जिंग दोन्ही प्रोसेस होत असतात आणि चार्जिंग डिस्चार्ज कधीपर्यंत होतो, कधी थांबतो प्रोसेस हा देखील आपल्याला स्टडी करायचा आहे. पण डिस्चार्जिंग कसा होतो तो समजून घ्या है ना. डिस्चार्जिंग मध्ये रिएक्शन ऍट एनोड रिएक्शन ऍट एनोड है ना. डिस्चार्जिंग सेल आहे, एनोड हा नेगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, एनोड हा नेगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, नेगेटिव्ह टर्मिनल आहे. आता ह्या एनोडला ऑक्सिडेशन करायचं आहे. कोणाचं ऑक्सिडेशन करणार आहे आपण, लीड इलेक्ट्रोडचा. तो सॉलिड स्टेट मध्ये आहे इलेक्ट्रोड, त्याचा ऑक्सिडेशन केला तो Pb+2 म्हणून डिसॉल्व होईल आणि त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे एनोड प्लेट इलेक्ट्रॉन्स हा आता सपोज एनोड प्लेट असेल, लीड ऍज अ +2 डिसॉल्व झाला आणि लीड चे इलेक्ट्रॉन्स हा प्लेट गेन करणार. दॅट इज द रोल ऑफ एनोड. एनोडचा रोलच आहे सरफेसवरच्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉन्स काढून घ्यायचे आणि त्या एलिमेंटला ढकलून द्यायचा इलेक्ट्रोलाइट मध्ये. सो दॅट इज द रोल ऑफ अ एनोडिक इलेक्ट्रोड. आता कंडिशन काय आहे, हा एनोड जे इलेक्ट्रॉन गेन केला तो इलेक्ट्रॉन्स to the cathodic plate transfer करणार. So that means electrons are always transfers from anode to cathode आणि ज्या डायरेक्शनने इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्याच अपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो होतो. राइट. सो इलेक्ट्रॉन्स हे एनोड टू कॅथोड मूव्ह होतात. ठीक आहे, मी आता एनोडिक रिएक्शन दिला. पण Pb+2 H2SO4 च्या कॉन्टॅक्ट मध्ये आला लगेच तो काय करणार, SO4 शी कंबाईन होणार and it gives PbSO4. सो म्हणजे इथे ओरल रिएक्शन जो आहे, ओरल रिएक्शन यायचं मला ते त्या ओरल रिएक्शन मध्ये कॉमन फॅक्टर कॅन्सल केला ऑपोजिट साइडचे. राइट, हे कॉमन फॅक्टर्स गेले. व्हॅल्युलर पॉइंट Pb सॉलिड प्लस SO4 2 minus and it gives PbSO4 प्लस. म्हणजे ओव्हरऑल कंडिशन काय आहे, एनोडिक इलेक्ट्रोड हा ऍज अ PbSO4 सोल्युशन मध्ये डिसॉल्व झाला, सेटल झाला है ना. Pb+2 मध्ये डिसॉल्व झाला तो SO4 शी कंबाईन होईल आणि सेटल होईल ऍज अ PbSO4 व्हाईट प्रेसिपिटेट. मग आता कंडिशन काय आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन टू द कॅथोड मूव्ह होतील. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रॉन्स आपण कॅथोडला देऊया. म्हणजे
दूसरा रिएक्शन क्या असणार आहे? रिएक्शन ऍट कॅथोड. कॅथोडला कुठला रिएक्शन करणार आहोत आपण? रिडक्शन रिएक्शन है ना. एनोडला नॉर्मली ऑक्सिडेशन रिएक्शन केला. ऑलवेज एनोडला ऑक्सिडेशन रिएक्शन होतो अँड ऑलवेज कॅथोडला रिडक्शन रिएक्शन होतो. पण कंडिशन काय आहे? इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये कॅथोड पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि एनोड निगेटिव्ह टर्मिनल असतो. हे टर्मिनल्स फक्त चेंज होतात. ओके, सो ठीक आहे. आपल्याकडे काय आहे? PbO2 आहे. सो PbO2 हा काय करणार? 2 इलेक्ट्रॉन्स गेन करेल. म्हणजे सिंपल पॉइंट आहे बघा. आता आपण लहानपणी असताना नॉर्मली काय करायचे? आपण आपल्या घरच्यांना धरून राहायचो. कोणी चॉकलेट देणार म्हणजे घरच्यांना सोडून चॉकलेटच्या मागे पडायचं आपण. सेम सिच्युएशन लीडचा आहे. लीड PbO2 जो आहे, PbO2 मधला लीड त्याला इलेक्ट्रॉन दिसले ऑक्सिजनला सोडून देणार आणि इलेक्ट्रॉन्सच्या मागे पडणार. पण हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जाणार? ऑक्सिजन कडे जाणार. म्हणजे मी हा जो प्रोसेस आहे इथे इन शॉर्ट एक्सप्लेन करतो का. PbO2 नॉर्मली हा रिएक्शन ह्या पद्धतीने होत नाही, पण तुम्हाला समजायला पाहिजे रिएक्शन्स काय होतात, कसे होतात ते, त्यासाठी मी ते सेपरेट केला आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन्स तुम्ही देताय ते इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जाणार? O2 मायनस. हा जो O2 मायनस आहे दिस वन इज दी पेरॉक्साइड. सो एक्चुअली हा आहे लीड पेरॉक्साइड है ना. सो पेरॉक्साइड मधला O2 मायनस दोन इलेक्ट्रॉन्स गेन केला. इट गिव्स 2O2 मायनस आणि हा Pb+2 काय करणार? SO4 शी कंबाईन होणार. इट गिव्स PbSO4 आणि हे O2 मायनस काय करणार? H+ शी कंबाईन होणार 4H+C and it gives 2H2O. म्हणजे actually PbO2 plus SO4 plus 2 electrons plus 4H+ it gives PbSO4 plus 2H2O. हा कॅथोडिक रिएक्शन रिडक्शन रिएक्शन आहे. पण आपण इथे काय करूया? त्याला सिम्प्लिफाय करूया. इथे 2 इलेक्ट्रॉन्स प्लस 4H+. मग काय करणार ते? हे दोन इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला जॉइन झाले आणि O2 मायनस 2O2 मायनस H+ शी कंबाईन होणार and it gives Pb+2 प्लस. आता आधी हा Pb+2 काय करणार? SO4 शी कंबाईन होणार. Pb+2 हा SO4 शी कंबाईन होणार and it gives PbSO4. सो आता इथला कॅथोडिक ओव्हरऑल रिएक्शन लिहिताना कॉमन फॅक्टर्स कॅन्सल करा. सो इथे PbO2 प्लस SO4 2 minus and plus 2 electrons plus 4H plus it gives PbSO4 plus 2H2O. हा आहे कॅथोडिक रिएक्शन. सो आता हा आहे एनोडिक रिएक्शन, कॅथोडिक रिएक्शन. ओव्हरऑल डिस्चार्जिंगचा रिएक्शन म्हणजे कंप्लीट डिस्चार्ज होत असताना काय काय ऍक्च्युअली रिएक्शन होतो तो आपल्याला स्टडी करायचा आहे. सर इथे मी तो पॉइंट लिहितो. Overall discharging reaction एनोड रिएक्शन क्या होता? Pb एनोड ऑक्सिडेशन केला ना आपण. Pb प्लस SO4 2 माइनस आयन it gives PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. तसा कॅथोडचा रिएक्शन काय असणार आहे? कॅथोडला हा रिएक्शन क्या है? रिएक्शन PbO2 प्लस SO4 2 minus and plus 4H plus plus 2 electrons. It gives PbSO4 plus 2H2O. So the overall reaction लिहितो मी. ह्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोण कोण आहे बघा. हे इलेक्ट्रॉन्स आणि हे इलेक्ट्रॉन्स कॉमन फॅक्टर आहे. कॅन्सल केला त्यापासून आपल्याला ओव्हरऑल रिएक्शन Pb प्लस PbO2 प्लस 2H2SO4 बघा ना. 4H प्लस SO4 दोन SO4 4H प्लस it gives 2H2SO4 and finally it gives 2 PbSO4 plus
रेशियो. म्हणजे सिंपल पॉइंट काय आहे, डिस्चार्जिंग प्रोसेस मध्ये लीड ऍसिड सेल मध्ये डिस्चार्जिंग प्रोसेस होत असताना लीड इलेक्ट्रोड एनोडला ऍज अ PbSO4 डिझॉल्व्ह झाला, PbO2 देखील कॅथोडला रिडक्शन झाला आणि PbSO4 फॉर्म केला. सो दोन्ही पण डिझॉल्व्ह झाले आणि PbSO4 फॉर्म केले. हा प्रोसेस होत असताना H2SO4 कंझ्युम झाला. हा पूर्ण प्रोसेस होत असताना H2SO4 कंझ्युम झाला. ठीक आहे, हा आहे H2SO4 कंझ्युम झाला आणि H2 एक्सेसिव्हली फॉर्म झाला. सो H2SO4 कंझ्युम होत जाईल म्हणजे ह्या सेल मध्ये H2SO4 इज इलेक्ट्रोलाइट. जसं Pb and PbO2 डिझॉल्व्ह होतील आणि PbSO4 फॉर्म होतील तसं H2SO4 कंझ्युम होईल. अँड सायमल्टेनियस कंडिशन बघा, H2SO4 चं कॉन्सन्ट्रेशन H2SO4 स्लोली कंझ्युम होईल आणि त्याचा टोटल व्हॉल्यूम जो आहे तो तर कॉन्स्टंट आहे. सो ऑटोमॅटिकली त्याचा डेन्सिटी कमी होईल. सो डेन्सिटी जो आहे इनिशियली 1.3 होता, चार्ज सेलचा डेन्सिटी 1.3 होता, स्लोली ड्रॉप होईल आणि एका पॉइंटला डेन्सिटी अबाउट 1.18 1.2 ग्रॅम पर सेकंड पर्यंत आला. सेल इक्विलिब्रियम एक्झिस्ट करेल आणि एकदा सेल इक्विलिब्रियम मध्ये आला तर त्याचा आउटपुट पोटेन्शियल 0 झाला म्हणजे तो पोटेन्शियल प्रोव्हाइड करणार नाही, सेल तिथे काम करायचं कमी करणार किंवा बंद करणार. राईट. सो जसं H2SO4 कंझ्युम होईल तसं त्याचा आउटपुट पोटेन्शियल कमी केला, ऍट द एंड तो ड्रॉप झाला. आता कंडिशन काय आहे, हा जो पूर्ण प्रोसेस लिहिला हा डिस्चार्जिंग प्रोसेस होता. आता सेम प्रोसेस चार्जिंग प्रोसेस लिहूया आपण आणि दोन्ही साइड बाय साइड कंपेअर करूया. सो चार्जिंग ऑफ सेल, लीड ऍसिड सेल काय म्हणतो. आता पॉइंट काय आहे, चार्जिंग ऑफ सेल लिहिताना दोन्ही सायमल्टेनियस स्टडी करूयात आपण. इथे हा डिस्चार्जिंगचा प्रोसेस होता. एनोडला जी काही रिएक्शन दिला सेम रिएक्शन कॅथोडला उलट रिएक्शन द्यायचं आहे. सो इथे फर्स्ट पार्ट मी लिहितो, रिएक्शन ऍट कॅथोड है ना, रिएक्शन ऍट कॅथोड. प्रॉब्लेम काय आहे, त्यामध्ये एनोड निगेटिव्ह होता डिस्चार्जिंग प्रोसेस मध्ये, तर चार्जिंग प्रोसेस मध्ये कॅथोड निगेटिव्ह असणार आहे. सो कॅथोड ऍज अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड काम करणार. ठीक आहे. सो इथे कॅथोडचा निगेटिव्ह इलेक्ट्रोडचा प्रोसेस काय आहे, रिडक्शन करा आणि पुन्हा Pb डिझॉल्व्ह करा. सो इथे निगेटिव्ह इलेक्ट्रोडला एनोड होता, Pb डिझॉल्व्ह केला, इथे निगेटिव्ह इलेक्ट्रोड कॅथोड आहे, Pb पुन्हा डिपॉझिट करा. पण कुठून डिपॉझिट करणार, फ्रॉम PbSO4. सो इथे रिएक्शन, हा जो रिएक्शन दिलाय ॲज एक्झॅक्टली उलटा काय होते ते, PbSO4 फर्स्ट तो डिसोसिएट होईल इनटू Pb+2 प्लस SO4 टू मायनस n. आता इथे बघा PbSO4 इटसेल्फ डिसोसिएट होत नाही. सो आपण त्याला एक्सटर्नल एनर्जी प्रोव्हाइड करून त्याला डिसोसिएट करताय अँड दॅट एनर्जी इज द इलेक्ट्रिकल एनर्जी. चार्जिंग करताय ना सर तुम्ही, सो चार्जिंग होतो म्हणजे ह्या PbSO4 ला तुम्ही डिसोसिएट करताय बाय प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल एनर्जी. आणि त्यामध्ये हा Pb+2 काय करणार, Pb+2 इट विल गेन 2 इलेक्ट्रॉन्स. कॅथोड आहे, कॅथोडचा रोलच आहे इलेक्ट्रॉन्स गेन्स करणे आणि एनोडचा रोल आहे इलेक्ट्रॉन देणे. तर ह्या प्रोसेस मध्ये आपल्याला Pb सॉलिडचा फॉर्म झाला म्हणजे लीड हा कॅथोडला डिपॉझिट झाला है ना. सो लीड ऍज अ एनोड डिझॉल्व्ह झाला आणि ते लीड ऍज अ कॅथोड पुन्हा डिपॉझिट होतो म्हणजे सेम ओरिजिनल पोझिशनला चार्ज फॉर्म मध्ये तयार होईल. चलिए कॉमन फॅक्टर जे आहे कॅन्सल करा. कॉमन फॅक्टर्स साठी Pb+2 गेले तर राहिलेले फॅक्टर्स PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, it gives Pb solid plus SO4 2 minus n है ना. हा आहे ओव्हरऑल कॅथोडिक रिएक्शन, ओव्हरऑल कॅथोडिक रिएक्शन डिस्चार्जिंग सेल मधला, डिस्चार्जिंग प्रोसेसचा. आता कॅथोडिक आणि डिस्चार्जिंग मधला कॅथोडिक, चार्जिंग मधला कॅथोडिक, डिस्चार्जिंग मधला एनोडिक सेल कम्पेअर करा. एक्झॅक्टली तुम्हाला
ठीक आहे, इथे बघा आता है ना. सो ह्यामध्ये पीबी ॲज अ PbSO4 कन्वर्ट झाला, त्याचा एक्झॅक्टली अपोजिट इथे PbSO4 ॲज अ पीबी कन्वर्ट झाला. हा निगेटिव्ह होता, हा पण निगेटिव्ह इलेक्ट्रोड. सो इलेक्ट्रोड निगेटिव्हचा निगेटिव्ह साईड, पण डिस्चार्ज होत असताना तो ॲज अ एनोड राहिला, चार्जिंग होत असताना तोच निगेटिव्ह इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून काम करेल. ठीक आहे, तर हा होता आपला कॅथोडिक रिॲक्शन. आता एनोडिक रिॲक्शन लिहूया. सेकंड रिॲक्शन, रिॲक्शन ॲट एनोड है ना. त्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे चार्जिंग प्रोसेस मध्ये एनोड हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो, जिथे आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे ना. बघूया आपण काय रिएक्शन करता येईल. अगेन त्यामध्ये आपण पीबी ला PbSO4 ने कन्वर्ट केला. सो पहिला PbSO4 ला डिसोसिएट करा ॲज अ Pb+2 प्लस SO4 2 मायनस आहे. आता हा Pb+2 ला PbO2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इट रिक्वायर्स वॉटर. Pb+2 काय करणार, हा H2O मधनं 2 ऑक्सिजन काढून घेणार आणि त्यासाठी इट रिक्वायर्स इलेक्ट्रॉन्स. सो ऍक्च्युअली काय करायचं आहे, एका H2O मधनं 2H+ काढला, O2 मायनस चार्ज आहे. असे 2 H2O मधनं 4H+ काढला तर 2 ऑक्सिजन वरती 2 मायनस चार्ज. हे निगेटिव्ह चार्ज ऍड केला, ह्या निगेटिव्ह चार्ज ऍड इथे या प्रोसेस मध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट रिएक्शन करणार. याचा एक्झॅक्टली अपोजिट रिएक्शन. सो आपण काय करणार आहे, ऑक्सिडेशन प्रोसेस आहे. सो ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये PbO2 प्लस 4H प्लस 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केला. ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे. सो हा झाला रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉनचा प्रोसेस ना. आता प्रोसेस काय आहे, ह्या H2O मधनं 4H+ काढणार म्हणजे काय फॉर्म होईल, 2H2O मधून तुम्ही जर का 4H+ रिमूव्ह केला तर आपल्याला 2O2 मायनस फॉर्म होईल प्लस 4H+ सेपरेट झाला. आता हा 2O2 मायनस जो आहे त्यातून 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करा म्हणजे तुम्हाला पेरॉक्साइड आयन फॉर्म होईल. आता हा पेरॉक्साइड आयन Pbशी कंबाईन झाला है ना. H2O मधनं H+ रिमूव्ह केला, हा गेला प्लस 2O2 मायनस फॉर्म झाला, त्यातून 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केला, हा झाला पेरॉक्साइड आयन. पेरॉक्साइड आयन Pb+2 शी कंबाईन होईल. सो ओव्हरऑल रिएक्शन काय मिळते, Pb+2 गेला. सो PbSO4 प्लस 2H2O it gives PbO2 प्लस SO4 2 मायनस आयन प्लस 4H प्लस हा है कंप्लीटली एनोडिक चार्जिंग सेल रिएक्शन है ना. चार्जिंग मधला एनोडिक रिएक्शन, चार्जिंगच्या वेळेसचा कॅथोडिक रिएक्शन. आता या दोघांना कंबाईन करायचं आहे. डिस्चार्जिंगचा उलटा रिएक्शन इथे यायला पाहिजे है ना. आपण डिस्चार्जिंगचा ओव्हरऑल चार्जिंगचा ओव्हरऑल रिएक्शन लिहूया जो डिस्चार्जिंगचा एक्झॅक्टली अपोजिट आहे. ठीक आहे. ओव्हरऑल सेल रिएक्शन त्यामध्ये रिएक्शन कॅथोड, रिएक्शन एनोड. सो कॅथोडला काय केलं आपण इथे, कॅथोड आणि एनोड दोन्हीकडे आपण PbSO4 ला कन्झ्युम करणार आहोत. हा हे काही इथे आहे PbSO4 रिएक्शन प्लस 2H2O it gives PbO2 प्लस SO4 2 minus ion प्लस 4H प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. हा जो आहे हा एनोडिक रिएक्शन झाला. कॅथोडिक रिएक्शन जो काय करणार, Pb फॉर्म करायचा आहे तुम्हाला प्लस इथे काय करणार आहे 2 इलेक्ट्रॉन्स ऍड केला, it gives Pb प्लस SO4 2 minus ion. आता ह्या दोघांना कंबाईन करा. कंबाईन करताना कॉमन फॅक्टर्स कोण आहे, जस्ट इलेक्ट्रॉन्स कॉमन आहे, बाकी कोणी कॉमन नाही आहे. आता रिएक्शन बघा, PbSO4 2 PbSO4 प्लस H2O 2 H2O it gives
Pb solid plus PbO2 solid plus 2 H2SO4. राईट. आता तुम्ही हे दोन्ही रिएक्शन्स साइड बाय साइड कंपेअर करा. म्हणजे आयडिया येते नक्की काय प्रोसेस चालू आहे. ठीक आहे. एनोड रिएक्शन, कैथोड रिएक्शन. कंप्लीट सेल रिएक्शन आहे. डिस्चार्जिंगचा ओव्हरऑल रिएक्शन, चार्जिंगचा ओव्हरऑल रिएक्शन, कंप्लीट रिएक्शन तुमच्याकडे आहे. ह्यामध्ये डिस्चार्ज होत असताना दोन्ही इलेक्ट्रोड हे डिझॉल्व झाले आणि ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये 1.3 ग्रॅम पर सीएम क्यूब हा डेन्सिटी नियर अबाउट 1.2 ग्रॅम पर सीएम क्यूब येईपर्यंत डिस्चार्जिंग होत राहणार. एकदा 1.2 ग्रॅम पर सीएम क्यूब आला डिस्चार्जिंग प्रोसेस थांबतो. मग तुम्ही पुन्हा चार्जिंग करा आणि चार्जिंग करताना काय होणार 1.2 ग्रॅम पर सीएम क्यूब वाला H2SO4 ची डेन्सिटी असलेला सोल्युशन हा 1.3 ग्रॅम पर सीएम क्यूब या पॉइंटने कन्वर्ट होतो. क्लियर आहे. सो कन्वर्जन एकमेकांमध्ये पॉसिबल आहे. सो डिस्चार्ज झाला पुन्हा चार्जिंग करा, पुन्हा डिस्चार्जिंग करा, पुन्हा चार्जिंग करा. हा सायमल्टेनियस प्रोसेस आहे. ह्याला निगेटिव्ह साइड, पण इथे तो एनोड होता तोच इथे कॅथोड होता. बाकी काय फरक नाही. हा एकच नाही, आपली मोबाईल बॅटरीज देखील असेच काम करणार आहे. मोबाईल बॅटरी तुम्ही काय चार्जिंग करताना बॅटरी फिरून ठेवला, पुन्हा डिस्चार्ज करताना पुन्हा फिरून ठेवला, म्हणजे त्यांचे टर्मिनल्स आहे. पण निगेटिव्ह इलेक्ट्रोडला ऍज अ एनोड ऑक्सिडेशन झाला, तोच पुन्हा उलट ऍज अ कॅथोड रिडक्शन पण होतो. असे आपले नॉर्मली सगळे सेलचे प्रोसेस असणार सगळेच. ठीक आहे. तर हा एक सेल आहे. तसे जर सपोज मला आणखी काही सेल्स लागत असेल तो सेल्स मला सांगा, त्या पद्धतीने त्यांचे देखील लेक्चर रेकॉर्ड करेन आणि आपल्या ऍप वरती अपलोड करेन. तुम्ही कधीही बघू शकता. ठीक आहे. चल टेक केअर.